स्वातीचा मध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी बनवित आहे झटपट होणारे रव्याचे लाडू। याला तुम्हाला ना भाजावं लागणार ना साखरेची चाचणी करावी लागणार। अतिशय सोप्या पद्धतीने जो कोणीही सहज करू शकेल। याची चवसुद्धा अप्रतिम आहे। एकदा बनवाल तर याचप्रमाणे बनवाल। व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर करा व अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा। प्रथम इथे मी एका खोलगट गंजामध्ये बारीक रवा घेत आहे। या वाटीच्या मापाने घेत आहे। तुम्ही तुमच्या घरच्या कोणत्याही मापाने घेऊ शकता। रवा हा वाटीच्या मापाने 2 वाटी घेतलेला आहे। नंतर कुकर घेतलेला आहे। त्यावर एक प्लेट उलटी ठेवलेली आहे। तुम्ही त्यावर स्टँडसुद्धा ठेवू शकता। नंतर त्यात 1 ग्लास पाणी टाकायचं। कुकरमध्ये 1 ग्लास पाणी टाकल्यानंतर त्यावर रवा टाकलेला गंज ठेवायचा। तो गंज ठेवायचा पण त्यावर प्लेट नाही झाकायची। नंतर त्यावर कुकरचं झाकण लावून टाकायचं। कुकरचं झाकण लावल्यानंतर त्यावर शिट्टी लावायची नाही। कुकरला गॅसवर ठेवून लो फ्लेमवर 20 मिनिटांसाठी रव्याला वाफवून घ्यायचं। त्यामुळे आपल्याला त्याला भाजण्याची काही गरज पडणार नाही। इथे मी ओल्या खोबऱ्याचे तुकडे घेतलेले आहे आणि त्याचा संपूर्ण असा ब्राऊन कवर हा काढून घेतलेला आहे आणि त्या खोबऱ्याला किसून घ्यायचं आहे। माझ्याकडे इथे बारीक किसणी आहे। त्याच्याने मी संपूर्ण खोबऱ्याची फोडीचा किस काढून घेत आहे। अशा प्रकारे इथे संपूर्ण खोबऱ्याचा किस काढून तयार झालेला आहे। तोपर्यंत आपला कुकरमध्ये रवासुद्धा चांगल्यापैकी वाफवून झालेला आहे। कुकरमध्ये वाफवला तर आपल्याला त्याला भाजण्याची काहीच गरज पडणार नाही। गरम असल्याने पकडच्या साहाय्याने काढायचे। रवा हा चांगला शिजलेला आहे म्हणजे त्याचे कच्चेपण हे गेलेले आहे। वाट्यामध्ये तो रवा गरमागरम काढून घ्यायचा। अशा प्रकारे मी हा संपूर्ण रवा एका वाट्यामध्ये काढून घेत आहे। संपूर्ण रवा हा वाट्यामध्ये काढून झाल्यानंतर सुरुवातीला आपण जे खोबऱ्याचा किस काढलेला आहे तो यामध्ये टाकायचा। बाहेरून दुकानातून आणलेला खोबरा किस यामध्ये नाही टाकायचा। नंतर यामध्ये पिठी साखर टाकायची। 2 वाटी रवा असल्याने मी ते 1.5 वाटीपेक्षा थोडं कमी असं पिठी साखर टाकली आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता। गरमागरमच हे मिश्रण चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। गरमागरम मिक्स केल्याने साखरेला सुद्धा थोडं पाणी सुटणार व समोर जाऊन ते लाडू बनवण्यास बाइंडिंगला मदत होईल। नंतर यात 1 चमचा विलायची पूड व छोट्या वाटीने अर्धा वाटी कोमट असं तूप टाकायचं। पुन्हा या मिश्रणाला चांगलं असं मिक्स करायचं। यामध्ये ओल्या नारळाचा किस व तूप आहे यामुळे सुद्धा लाडू बनवण्यास सोपं जाते। यामध्ये दूध टाकण्याची सुद्धा गरज नाही। याला तुम्ही जेवढं चांगलं मिक्स कराल तेवढ्या सहजतेने लाडू बनवता येणार। अशा प्रकारे हे मिश्रण लाडू बनवण्यासाठी तयार झालेलं आहे। अशा प्रकारे तयार झालेलं मिश्रण थोडं हातामध्ये घ्यायचं व लाडू बनवायचे। न जास्त तूप टाकलं तरी आपण याचे आरामात लाडू बनवू शकतो। एकदम दाणेदार बनवून तयार होतात आणि टेस्टला पण स्वादिष्ट होतात। तुम्ही यामध्ये ड्रायफ्रूटसुद्धा टाकू शकता। मी एक यामध्ये मनुका लावली आहे। अशा प्रकारे इथे लाडू तयार झालेला आहे। पुन्हा एक मी लाडू तयार करून दाखवते। एकदम सहजतेने आपण पटापट लाडू तयार करू शकतो आणि खायलासुद्धा एकदम स्वादिष्ट आणि चविष्ट लागतात। अशा प्रकारे इथं सर्व लाडू आपण एक-एक करून बनवून घेऊ। तयार आहे झटपट बनणारे रव्याचे लाडू। न भाजण्याची टेन्शन ना चाचणी बनवण्याची टेन्शन। अगदी सोप्या पद्धतीने लाडू तयार झाले। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब